सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेड्याच्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत. आज आपल्यासोबत श्री संत लहानोजी महाराज द्वारा संचालित लहानू अभ्यासिकेतील एक विद्यार्थी आहे, गुणवंत विद्यार्थी आहे. त्याची अलीकडेच AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर पंजाब नॅशनल बँक येथे निवड झालेली आहे. करता पहिल्यांदा दादा तुझं अभिनंदन. धन्यवाद सर. तर आज आपल्याला त्याच्याकडून जाणून घ्यायचे आहे तो किती वर्षापासून इथल्या अभ्यासिकेमध्ये जॉईन झाला आणि त्याला इथले काय अनुभव आले हे आपल्याला सविस्तर त्याच्याकडून जाणून घ्यायचं आहे. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी. जय लहानोजी. सर्वात आधी तुझं नाव सांग सर. माझं नाव वैभव गजाननराव जिचकार आहे. मूळ गाव? राहणार कवठाळ आहे, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. आणि मी तर 23 जून 2023 ला आलो होतो सर. बरोबर. आता या जून महिन्यात मला 2 वर्ष कंप्लीट होणार होते. त्याआधी सर मी हा माझा 3रा अटेम्प्ट होता आणि इथे ठाकरखेडमधला हा 2रा अटेम्प्ट होता ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या पदासाठी. सर मी मागच्या वर्षी इंटरव्ह्यूमध्ये माझं फायनल सिलेक्शन राहिलं सर. तर यावर्षी माझं फायनल सिलेक्शन झालं आहे आणि मी 3 वर्ष हा सेल्फ स्टडीज केला आहे. आणि जेव्हा मी आलो होतो तेव्हा काकांनी मला एकच म्हटलं होतं की समजा आता ते पूर्ण कुटुंब ते काय आहे ते पूर्ण मागचं विसरून जाऊन. लहानू सेवक कोण? काका म्हणजे अशोकराव पावडे. हा, जे कार्यकारी संचालक होते. हो, लहानू सेवक. हा, लहानू सेवक म्हणून आहेत ते. हा सर, बरोबर. तर मग त्यांनी मला सांगितलं होतं की ते कुटुंबाचा विचार वगैरे सगळं सोडून दे आणि सगळं तू बाबाजीच्या चरणी सगळ्या त्या गोष्टी अर्पण करून टाक. आणि आम्ही सगळे म्हणजे अभ्यासिकेतले विद्यार्थी नेहमी आपल्या लहानू बाबांच्या चरणी समजा आम्ही प्रार्थना हेच करत असतो की आमच्या लवकरात लवकर यश मिळू दे. तर यावर्षी सर माझं बाबाजीच्या कृपेने सर माझं सिलेक्शन झालं आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या पदासाठी. तर या लहानू अभ्यासिकेबद्दल काय बोलशील तू? इथल्या वातावरणाबद्दल, बाबाजीच्या बद्दल, श्री संत लहानोजी महाराजांबद्दल, म्हणजे तुझी निष्ठा कशी आहे याबद्दल? सर माझी निष्ठा म्हणजे मला प्रत्येक गोष्टीचा सर वेळोवेळी प्रत्यय आला. मी सर जॉबसाठी आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी जॉबसाठी सर इकडे तिकडे भरकटत होतो. ग्रॅज्युएशन कशात झालं? ग्रॅज्युएशन माझं BSc ॲग्रिकल्चर मध्ये झालं आहे. कुठे झालं? श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती. अच्छा. तर मग मी जॉबसाठी भरकटत होतो सर. तर मला अशी ठिकाण पाहिजे होतं की जिथं माझा अभ्यास पण होत होता, म्हणजे झाला पाहिजे होता आणि मला समजा पैशांची पण थोडीशी मदत झाली पाहिजे होती. बरोबर. पण इथं सर सगळं आता आपली संस्थांद्वारे लहानोजी महाराज संस्थांद्वारे जे संचलित लहानू अभ्यासिका आहे हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतं सगळ्या गोष्टी. आणि आपल्या लहानू बाबांचा म्हणजे प्रत्यय सांगायचा म्हणजे की ज्या वेळेला सर्वात जास्त गरज असताना मला या गोष्टीची गरज होती तेव्हाच मी इथं आलो सर. आणि प्रत्येक गोष्टीत असा एकही गोष्टी इथं आलो तेव्हा मला ताण नाही झाला, तणाव नाही झाला कुठल्या गोष्टीचा. जेव्हा जेव्हा मी काही मागितलं मला त्या गोष्टी मिळत गेल्या सर. आता माझा मेन्समध्ये समजा स्कोअर होता सर 40.25. जिथे मला एक्सपेक्टेड होता जवळपास 38 मार्क्सच्या आसपास एक्सपेक्टेड होता सर. तर तिथं पण मला 40.25 मार्क्स पडले. त्यामुळे ते सुद्धा मला असं वाटते की ते बाबाजीचीच कृपा असल्या तेच आमचे श्रद्धास्थान आहे सर. बरं, तुम्हाला अभ्यासिकेमध्ये कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात हे सांगा. सर सर्व प्रकारच्या पुस्तकं आम्हाला अवेलेबल करून जातात. कोणीही अन्नदाते जे येतात त्यांना समजा जे लहानू सेवक आहे त्यांना समजा कोणाला काही द्यायचं असलं तर ते बाकी गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट न इन्व्हेस्ट करता ते पुस्तकांमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता जसे मागं ते संजय यावले म्हणून सर आहे, त्यांनी पण आम्हाला पुस्तक दिले आहे. तळेगावचे पंजाबरावजी गोंदाने सुद्धा. आमची एक लिस्ट तयार असते पुस्तकांची. अच्छा. ते आम्हाला पुस्तकांची लिस्ट मागवतात, त्यानुसार आम्हाला पुस्तकं अवेलेबल होतात. प्रोव्हाइड करतो सर. आणि असंच पुस्तकच नाही सर, टेस्ट सिरीज म्हटलं तर टेस्ट सिरीज पण अवेलेबल होते. आणि मागं ते अलका बडगे म्हणून आहे मॅडम नागपूरच्या, त्यांनी आम्हाला 2 PC अवेलेबल करून दिले होते. पर्सनल कम्प्युटर म्हणून. प्रत्येक विद्यार्थ्याला ते उपलब्ध आहे का? नाही सर, आता सध्या तरी नाही आहे, पण ते म्हणजे त्याबद्दल आणखी लोकांची कल्पना आहे असे. आता जसे ते तळेगावचे केंद्र प्रमुख म्हणून आहे एक सर, त्यांचं मला नाव नाही आठवतं सध्या. त्यांचाही असा संकल्प होता की ते म्हणे आता आम्ही एक ग्रुप तयार करू म्हणे आपल्या विद्यार्थ्यांच्या समजा सेवेसाठी, की सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी अवेलेबल होतील त्या गोष्टीचा आपण समजा त्यांना मदत करू. काय कमतरता आहे, उणिवा काय आहे, त्या आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. सर. बरोबर. तुझे मित्र आहेत ना? हो सर. दादा जय गुरु. नाव सांग तू. माझं नाव प्रथमेश दाभाडे. तुझं क्वालिफिकेशन काय झालं? माझं BSc MA. असं काय? कुठे? माझं इथे पुरा म्हणून आहे. तिथे जा. राहणं कुठलं आहे? माझं शिरदगाव तालुका दिवसाची नामाला. अच्छा, तिथलं.
तर तू या वैभव बद्दल काय सांगशील? तू वैभवचा मित्र आहे, वैभव जिचकारचा. त्याची आता नियुक्ती झालेली आहे FO म्हणून, निवड झालेली आहे. तर याच्याबद्दल काय सांगशील? दादांचा आणि माझा संबंध झाला तर साधारण मी आता मला 3-4 महिने होत आहे इथे ॲडमिशन झालेली आहे. असं आणि त्या दरम्यान जर सांगायचं झालं तर मी दादांचा आतापर्यंत म्हणजे 3-4 महिन्यात जर पाहिलं तर दादांचा वक्तशीरपणा म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत फक्त अभ्यासावर म्हणजे अभ्यासच करणं वगैरे हो. आणि जे काही त्यांना सेवा आली आहे वाटेला हो. फक्त सेवा घेणे आणि लहान चरणी जे काही सेवा आली आहे ते सेवा स्वतःहून करणे. साधारण म्हणजे काय सांगायचं झालं तर इथले जे काही विद्यार्थी आहेत फक्त अभ्यास आणि जे काही सेवा आली आहे तितक्यात म्हणजे तेच करणं हो. तेच करतात. इमानी इतबारे करतात. सामुदायिक प्रार्थना दररोजची आहे, नित्याची. आणि विविध जेव्हा उपक्रम इथे संस्थांचे असतात, जसं आता एक पुण्यतिथी उत्सव असतो श्री संत लहानोजी महाराजांचा, रक्षाबंधनचा मोठा उत्सव, आणखी एक जन्मोत्सव अलीकडे जो झाला, त्यामध्ये आम्ही तर बरेच दिवसापासून लहान अभ्यासिकेच्या मुलांना पाहतोय की अतिशय तन्मयतेनं ते सेवा देत असतात इथे. आणि फार मोठा सिंहाचा वाटा तुम्ही लोक उचलून घ्या. तर दादा तुझं नाव? माझं नाव चेतन शेषराव वगैरे आहे. मी राहणार महिमापूर, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती इथं आहे. तर इथल्या अभ्यासिकेबद्दल थोडंफार सांगशील, आणि वैभव जिचकार हा तुझा मित्र आहे, तर याच्याबद्दल सुद्धा थोडं सांग. वैभवचा ना माझा आता 1.5 ते 2 वर्षाचा सोबतच राहावं मी. बरं. 1.5 ते 2 वर्षाचा. पण किती काही दुःख आला तरी त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असायचं. बरोबर. किती काही टेन्शन असलं असं वाटतच नाही का याला एवढं दुःख आहे बा. म्हणजे आई वडिलांचा साथ जरी नाही मिळाला तरी मामाच्या घरून शिक्षण घेऊन आज तो एवढ्या मोठ्या पदावर म्हणून त्याची निवड झाली. आणि किती मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा ऍग्रिकल्चरचा रिझल्ट लागला होता 1 एप्रिलला, त्यावेळेला आम्ही अभ्यासिकेच्या पायऱ्यात उभा होतो. तेव्हा त्याला खाली द्वारा जमलकारी वैभव म्हटलं नाही दादा म्हणे, थोडं एका मार्गाने राहिलं म्हणे, काही नव्हतं म्हणे, मी बाबाजीचं दर्शन करून येतो लगेच म्हणे आणि पुन्हा अभ्यासाला लागतो म्हणे. म्हणजे त्याची जिद्द होती आणि खरोखर त्याच्या जिद्दीवर तो स्वतः उतरला आणि त्याने त्याचं जे ध्येय होतं ते अभ्यासिकेतून पूर्ण केलं. बरोबर. आणि त्याचा आणि माझावाला म्हणजे मैत्री आमची आम्ही एक पार्टनर असल्यासारखी तर म्हणजे एकाच जागेवर असं सगळे ना आमच्या ग्रुप मधला जायचो पण. आणि एवढा स्वभाव चांगला आहे, कधी कोणत्या गोष्टीची कमी असली आम्ही जरी दुकान असलो तरी सदैव आम्ही सुद्धा हसी मजा केली राहायला जातो. आणि अभ्यासाचं एवढं डेडिकेशन करतात ना की रात्रीचा म्हणजे मेन्स असली तर रात्रीचा अभ्यास 2-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. सकाळी पण लवकर 4 वाजता उठून गेला की लगेच मग दुपारी थोडंसं असला रेस वगैरे करायचा. म्हणजे एक अभ्यास कसा करायचा हे त्याची पूर्ण त्याची म्हणजे एक हे नित्यक्रम पूर्ण तयार असायचं पूर्ण. तुम्हाला ते एक प्रकारचं शिक्षणच मिळालं त्याच्याकडून, म्हणजे कसं करावं लागते का, ते संगत चांगली मिळाली विशेष म्हणजे. तर वैभव, तू आज मला एक सांग की तुझी कौटुंबिक जे पार्श्वभूमी आहे, कुटुंबाची पार्श्वभूमी सांग. म्हणजे तू एक कवठाळ नावाच्या गावामधून आलेला विद्यार्थी आहे. तर सुरुवातीचं तुझं ग्रॅज्युएशन तू झाल्यानंतर इथे आला तू प्रिपरेशनसाठी. कौटुंबिक पार्श्वभूमी सांग तुझी, म्हणजे आई वडील वगैरे. सर, मी लहानपणी समजा माझ्या जन्मानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये माझी आई मरण पावली सर. तर तेव्हापासून मी मामाकडेच आहे. मामापासून म्हणजे मामा आतापर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत मी मामाकडेच आहे. मामाचं नाव विजय यादवराव राऊत, संजय यादवराव राऊत आहे. आणि कुठले आहे हे राहणार जामडोल इथले आहे सर. कुणीकडे आहे का? हे जामडोल तालुका जिल्हा अमरावतीच येते, तिवशाच्या जवळच. बरोबर. आणि 11वी 12वी माझ्या मावशीकडे केलाय. हां. आणि सगळं म्हणजे लहानपणापासून सर्व शिक्षणचा खर्च हे मामा मावशीनेच माझा उचललेला आहे सर. आणि माझ्या जन्मापासून समजा माझ्या वडिलांचं आमच्याकडे दुर्लक्ष होतं, माझ्या बहिणीकडे माझ्याकडे सर. माझ्या बहिणीचं लग्नसुद्धा मामा आणि मावशीनेच केलं आहे सर. हां. तर त्यांच्याच प्रयत्न, त्यांच्याच सहकार्यामुळे सर मी समजा मला असं वाटते की इथपर्यंत येऊ शकतो सर. माझं शिक्षण मला नाही वाटत सर पूर्ण झालं असतं. आणि संतांचा आधार सुद्धा तुला. हो सर. लहानोजी महाराजचा खरोखर सर खूप मोठ्या प्रमाणात श्रेयाचा वाटायचा. तर आज तू जे काही अनुभव सांगितले, तुझी निवड झाली आहे यामध्ये. हो सर. तुझ्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. श्री संत लहानोजी महाराज संस्थांतर्फे तुला पुढील वाटचाली करता भरपूर शुभेच्छा. हो सर. आणि लहानोजी महाराजांचा आशीर्वाद असाच तुझ्या पाठीशी सदैव राहो ही मनोकामना व्यक्त करतो. आणि तू जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुझा आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी. समर्थ लहानोजी महाराज की जय.